बापा कोणाची सून आहे हो तू? मला वाटते सरलाबाईची होय काय? हा कधी तर दिसत नाही, आज कशी काय भटकली बापा इकडे? नाही जी काकू, अशी चालली होती इकडे. ते सुमन काकू नाही काय, त्याच्या घरी जात असतो ना मी इकडे. आली मग फिरत फिरत, चला म्हटलं जाव. तुम्ही तर कधी दिसत नाही, आज दिसला बापा एवढ्या दिवसाच्या बाद. असं सुमनबाईच्या घरी चालली काय? काय साठी चालली तिथं सुमनबाईच्या घरी? हा जात असतो मी, गमलं नाही कधी तर जातो. त्याची सूनही चांगली बोलते, ते काकूही चांगले बोलते, तर जातो जरा बसतो मग. बापा त्या सासूला तर पटत नाही हो सुना घराच्या बाहेर निघणं. हा तू बरी निघतं बापा, ते मोठी तर तुला पहिले येऊनही निघत नाही घराच्या बाहेर. हा सुनायला तर बापा सासूला तर सुना बनतानाच पाहिजे जशा. सासूला पटत नाही म्हणून काय घरातच बसलो राहीन काय आम्ही? आम्हाला जिथं वाटते तिथं जातो आम्ही. आम्हाला काही म्हणत नाही आमची सासू गिसू कुठं जायला काही नाही, ते बरोबर आहे. घरातच बसलो राहीन काय काय सासूच्या दबावानं? नाही नाही जायलाच पाहिजे. जाय जाय, काय घंटाभर माणसाचं मन गमवाच लागते, इकडे तिकडे जाच लागत असते. काऊ बाई तुला विचारू का एक गोष्ट मी? कोणती बाप्पा विचारा ना काकू, कोणती गोष्ट काय होतं? का तुला बहिणगीन नाही काय एखादी त्यापेक्षा लहान? बहिणगी नसन तर सांग ना. माझ्या पुतण्या लग्नाचा नोकरी गिकरीवर आहे, मस्त बिझनेस आहे, सगळं घरी बरोबर आहे, शेती वाडी सगळंच आहे. नाही बा काकू, मला बहीण नाही आहे, भाऊ आहे लागन तर. बहीण तर नाही आहे, बहीण मोठी आहे, झालं तिचं लग्न. पहिले तिचं झालं मग नाही झालं, तर बहिणी नाही आहे. तसंही पोरीच तर नाही हो काकू, काय करावं तर माझ्या भावाचंच तर लग्न करायला लागते आता. तुम्हाला काय काय ना काकू पोरगी? मला हाय हो पोरगी, पण मी पोरगी शिकून राहिली. आणि आता मी यानं काय म्हणते तर भासरे म्हणतो, पुतण्या म्हणतो. पुतण्याला देऊ काय बाई मी पोरगी? आपल्या इथं पुष्पा काकू आहे ना पोरगी, मतली गम नाही त्याच्या पोरीसाठी. एवढं चांगलं स्थळ होतं, काल चालतं तिथं पोरग पाहिले त्याले. आणि किती चांगलं पोरग होतं काकू, एवढं चांगलं, पण काय झालं काय माहित गड्या त्याचं. मग काय व्हायचं आहे व? नाही म्हटलं ना तिनं, पोट्टी नसतं नाही म्हटलं तोंडावर पाहुणीच्या. मग नाही करायचं म्हणे मले, पोराला लग्नाला म्हणते बापा. आणि बोलली म्हणते, तुला माहित नाही का बाया गेल्या एक नंबरची ती पोरगी म्हणून? नाही बाई काकू, तोंडावर नाही म्हटलं काय व? बापा बापा लयच हिंमत आहे तिची तर. एवढ्या भाड अशा तर कोणत्याच पोरी नाही आहे. तुम्हाला कसं माहिती काकू हे? तिथं पाहुणे आले ना, असं असं झालं म्हणून पुष्पा काकून सांगितलं काय? स्वतःच्या घरची गोष्ट सांगते काय ते एवढी? अहो मॅच नेले ते पाहुणे, मॅच नेले होते, माय पुतण्या होतो मानलेला. आता तो भाऊ मानलेला बाई, आता चांगल्या घरचे लोक आहे, आपल्यासारखे आहे काय? पण आता त्यानं म्हटलं होतं शिकली सवरली एखादी पोरगी सांग म्हणे बाई. आता मला काय माहित अशी आहे म्हणून हे. आता असं वाटलं मला बाई, आता मोठ्या शहरातून आली आहे, शिकली नोकरीवाली चांगली पोरगी आहे म्हटलं, तर काय हरकत आहे म्हटलं या पोरासाठी? तर कायचं पोरासोबत बोलली म्हणते बाबा ते. मला म्हणते का मला नाही करायचं लग्न, मी दुसऱ्या कोणासोबत करणार आहे. राजेश नावाचं पोरगा आहे बा कोणी, कुठचा राजेश होय ना काय होय, राजेश नावाचं पोरग सांगितलं म्हणे का मला राजेश सोबत लग्न करायचं आहे आणि मी त्याच्याच सोबत करन, लहानपणापासूनचे मित्र आहे मी, अशी म्हणे म्हणे बाबा ते. पोरानं स्पष्ट सांगितलं ना मला, माझ्या घरी आला ना. राजेश चल बाबा, आता पाहतो ना राजेशले हिच्यापासून दूरच ठेवा लागल ना. मला वाटतं तू इथं राजेशची घरवालीच होय ना व? मोहिनी का काही नाव आहे वाटते तुया? हो हो तू. आणि का वर तुझ्या राजेश इथं तिचा सोबतीच आहे लहानपणापासूनचा, एका सोबत शिकले. हा लाईनाचे मोठे एका ठिकाणी झाले, त्या नवऱ्याची तर गोष्ट नसून करत ते. पण नाही त्याचं तर लग्न झालंय. काय माहित बापा काकू, कोणाला म्हटलं तर मला तर तेवढं नाही माहित बापा. आपलं काही घेणं देणंच नाही त्याच्यासोबत एवढं काही. चला येतो जी काकू, मग मी जातो आता घराकडे. असली गिसली तर सांगा बाबा पोरगी एखादी. मला वाटते माझी मोठी जाऊ आहे की नाही, मोठ्या जाऊले काय वाटते मावस बहीण चांगली आहे दिसा गिसाले. तिला पाहन तर पाहिजे बापा तुम्ही. असं तिला आहे काय बहीण? मग चांगली शिकली सवरली आहे का अशीच आहे? चालते आपल्याला खेड्यापाड्यातली चालते पोरगी, पण शिकली गिकली पाहिजे. त्याच्या घरी कसं चांगले चांगले व्यवहार राहते, कोणी येणारे जाणारे लोक राहते चांगले. तर जराशी शिकली सवरली असली पोरगी तर पद्धतशीर बोलणार राहते, बसणं उठणार राहते, है की नाही? म्हणून म्हणते ते तसे. नाही तर बाकी काही तिला काही नोकरी करायला लागते काय? 12वीत होती बाई ती. झालं वाटते 1-2 वर्ष, त्याच्या अगोदर ते 12वीत होती. आता काय माहित शिकून राहिली का नाही शिकून राहिली, पण 12वी तर पक्की झाली आहे ती. त्याच्यानंतर नाही माहित बापा. मग गोष्ट काढजो ना त्या जवळ. असं अशी गोष्ट आहे म्हणा, मस्त पोरगा आहे, उंच पुरं पाहिली अशी पाहिजे ना तू, तर नजर लागते म्हटलं. असं साजरं पोरगा आहे म्हटलं. ठीक आहे ना काकू, ठीक आहे ठीक आहे म्हणन मी, माझ्या जाऊले जरूर म्हणन. आता कसं आहे जी काकू, पोरीले तर लागून तेवढे पाहायला येऊन राहिले, पण पोरावाल्याचीच आहे जरासं, पोराचीच दिक्कत पडते. पोरालेच नाही भेटून राहिल्या बिचाऱ्या पोरी. आता माझ्याच तर भाऊ आहे, पण माझ्या भावासाठीच तर पोरगी नाही भेटून राहिली अजून. आता तो तरी म्हणा यंदा नाही करत त्याचं, पुढच्या वर्षी पाहू आता. थोडी नोकरी गिकरीवर लागणच आता. हो हो ते तर आहेच. आता काय करतो, आता माझ्याच तर पोरीसाठी एवढे लोक मागायला येऊन राहिले, पण आता काय करतं शिकून राहिली ते. आता तिच्या पायावर नाही उभं करू तिले, आणि काय लग्नच करून टाकू काय? लोकांचं कसं आहे, लग्न करून घेऊन जाते घरी, आम्ही करतो करून, मग पोरीला चांगलं वागवत नाही, म्हणून आता पोरीचा विश्वास उडून जाते मग लोकांवरचा. सगळेच नसते काकू असे, काही काही लोक चांगले असते, काही काही लोक असे असते.
हा, सुनीला सून नाही समजत, बायकोले बायको नाही समजत, आणि काही काही लोक चांगले प्रेमानं वागवते घरात. हो बरोबर आहे होती. आणि तुझी सासू कशी वागते तुमच्यासोबत? चांगली वागते. आमच्यासोबत असतं बापा अशी वाच करते ते. मग आता तुम्ही बाहेर राहता तरी तुमच्यासोबत जर अशी करते तर आम्ही घरात राहून आमच्यासोबत चांगली वागत असून की आमची सासू आम्हाला तशीच करते. हो बरोबर आहे तुझं. चाल बाई आता जातो मी. माझी पोरगी येईन आता, कॉलेजला गेली आहे ते, येईनच आता घरी. तुमची पोरगी पाहिलीच नाही का तुम्ही अजून? कशी आहे काय आहे तर अजून नाही पाहिली काय? माझी पोरगी निघतच नाही घराच्या बाहेर. बस कॉलेजमध्ये जाते, तिकून येते, घरात राहते, कुठं जात नाही, येत नाही, कोणासोबत बोलत नाही, काहीच नाही. एकदम सभ्य पोरगी आहे मी. असं काय सभ्य आहे का तुमची पोरगी? ठीक आहे ना, दाखव जा ना मग मला तुमची सभ्य पोरगी कशी आहे तर. ठीक आहे ना, येजो ना मग एखाद्या दिवशी घरी येजो, दाखवून देईन तुले. हो येईन ना, नक्की येईन मी आता एखाद्या दिवशी. तुमची बहीण तुमची पोरगी पाहायचीच आहे मला. माझ्या पोरीला पाहायला येतो म्हणते ही. स्वतःनी एखादी पोरगी सांगून राहिली का हाय बा का काही सांगत नाहीत बाई लोक पोरी आहे म्हणून. एवढा साजरा पोरगा आणि त्याला पोरगीने भेटून राहिली, पण लय बेकार वाटते. मोहिनी पाणी आण बरं, एक गिलास पाणी घेऊन ये. वहिनी काऊन मोहिनी घरी नाही आहे का? तुम्ही घेऊन आल्या पाणी? झोपली आहे का ते? माहित नाही बा बापूजी कुठं गेली ते, तर घरात तर आहेच नाही. लय वेळची मी तिला आवाज देऊन राहिली, मोहिनी मोहिनी करून राहिली. कुठं गेली तर काय माहित. घ्या ना पाणी पिऊन घ्या ना आता. तिनं आणलं काय ना मी आणलं काय, पाणी पिऊन घ्या. नाही तसं किसं काही नाही, चालते म्हणा. द्या पाणी पिऊन घेतो लेकाले. त्या बायकोले हिंडातून फुरसत राहीन तवा ना रे. हा ते तर काय म्हणते तिकडे धरत ना घराकडे फिरून राहिली. पाहिलं नाही का त्या? तू आला तिकडून तर दिसली नाही का तुला ते? इकडे काय गेली आहे ते? त्या विचारलं कोण नाही तिला? तुला जर दिसली तर त्या म्हटलं कोण नाही तिले घरी चाल म्हणून? इथं काय करून राहिली? मी कायले विचारू रे तिले? तसंच तर त्या रत्नासोबत आपलं पटत नाही, आणि कायले आपण विचारत बसा इथं कायले आली तिथं कायले आली. फालतूशी भांडणं अंगावर घ्याव काय? तू सांगू तिले आपलं पटत नाही म्हणा तिच्यासोबत. कोण आहे त्या बाई? काय केलं त्या बाईनं? चांगली नाही का ती बाई? काय चव आता माझ्या छायाच्या वेळेस आणि ते कुठून कुठून पाहुणे तर असे आले श्रीमंत घरचे, अन आपल्या वेळेस गोष्ट आली का एखादा कसंही दाखवून दे आणि हे दुसरीले दाखवून दे. असं काम राही तिचं. मी म्हटलं हट हे नाही काही कामाचं. मग इथं दिल्ली बापा नाही म्हणा लागन ना तिले, तिथं जात नको जाऊ म्हणून, चांगले नाही ते बाई म्हणून. पाहिजे बापा तुले काय म्हणायचं आहे काय नाही तर अजून म्हणून सासूनच म्हटलं. सासून म्हटलं म्हणून नवऱ्याले, नवरा म्हणून मला म्हणून राहिला म्हणून जाऊ नको येऊ नको, अजून बोलन तेच तुले. वहिनी मी कोणी खोलीत जातो आता, अन मोहिनी जर आली तर सांगून देता तिला मी बोलावलं म्हणून, तर तिला पाठवून देता खोलीत. काम आहे थोडंसं तिच्यासोबत. ठीक आहे ना बापूजी, जा ना तुम्ही. लहान असून तिला डोक्यावर घेऊन ठेवून दिलं नुसतं. हा तिचे कामं सावडत जाय तू. अन टाईम आला म्हणजे तुला काहीच करणार नाही म्हटलं ते. आता बाई करते ते, एवढं नाही करायला लागत. तशी चांगली आहे ते, बोलायला जरी तोंड आहे पण स्वभावानं चांगली आहे म्हटलं ते मोहिनी. हो करते ते, काय करते तर माहीतच पडते तुली. जेव्हा ते करणार नाही कोणी काही आता काढून घेईन मग समजून तुला कसं राहते तर. कुठे इथंच आहे वाटते माझ्या घरची उभी. हा कोण येते कोण जाते कधी येते काय येते ह्याच गोष्टीवर लक्ष ठेवत राहते नुसतं. का त्या रत्नाच्या घरी कायले गेली तिथं? हा तुला माहित नाही काय का आपल्या घरचं कोणी त्या बाईसोबत बोलत नाही, तर तू कायले गेली तिथं तोंडके धंदे करायला? तो ते बोलावले आली होती का तुला तिच्या घरी? कोणती रत्ना त्या बाई? कोणती रत्ना म्हणता तुम्ही? मी नाही गेली कोणा रत्ना गितण्याच्या घरी. मला घुमवू नको तू, मला सारं माहित आहे. त्या बाईच्या इथं आता बोलून राहिली होती आणि तू तिच्या अंगणात उभी होती. ठेवाय रत्ना? ठेवाय काय रत्ना? मला थोडी माहिती आहे की रत्ना आहे का कोण होतं. आणि काय झालं मग तिच्यासोबत बोलली तर? बाई तर चांगली आहे. ते काय केलं त्या बाईनं तुमचं? ते एक नंबरची बदमाश बाई आहे ते. तुला काय माहित आहे? हा तू इथं नवी नवी आहे म्हटलं, आम्हाला माहित आहे कोण कसं आहे तर. जात नको तू लोकांच्या घरी. आता बाई मला सारं समजते म्हटलं, माणूस ओळखता येते कोण कसं आहे, कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे म्हणून. हो लय समजते तुला, लय समजणारी गेली आहे तू. इथं घरात काय म्हणते नवरा येऊन पाणी पाणी करते तर पाणी द्यायला बायको घरात राहत नाही. हा लोकांना पाणी पाजा लागते, आणि तिकडे काय म्हणते तर लोकांचे दरवाजे राखायला जातो तू. आता बाई मी दरवाजे राखायला गिखायला नाही गेली होती. मी तिकडे गेली काही कामी. मला दिसला त्या काकू म्हणून बोलली त्याच्यासोबत. मग आणि बोलली तर मला लय गोष्टी माहितही झाल्या म्हटलं तिथं. कोणत्या गोष्टी माहित झाल्या हो तुला? ह्याच गोष्टी माहित झाल्या का काल पुष्पा काकूच्या इथं पाहुणे आले होते ना, ते त्या काकून सांगले होते म्हणते. हा चांगले चांगले स्थळ आहे म्हटलं त्याच्या ह्याच्यात. तर आता पोरी काय काय तर सांग म्हणे ते अशी म्हणे. मला एखादी बहीण असती ना तर दिल्लीच त्या पोराले. काऊन काय करते पोरग? पुष्पानं मग काय झालं? मग पुष्पाच्या घरी काय झालं म्हटलं मग पोरीचं? आता बाई पुष्पा काकूची पोरगी आहे का नाही, तर तिनं म्हणते पोराच्या तोंडावर नाही म्हटलं म्हणते साप नका दिला म्हणते का मी लग्न नाही करत म्हणून. हा असं म्हटलं म्हणते. मा बाई एवढी हिंमत काय हो तिच्यात? तशी पोट्टी आहेच ते. गेली आहे ती पुरी. पुष्पाला किती वेळा म्हटलं तिचं करून टाकू म्हटलं माझ्या छायाच्या बरोबरीत. नाही म्हणे बाबा माझ्या पोरी हाताच नाही करत म्हणे मी. आता पाय छाया तरी बरी आहे तिच्या घरी. आता हे सांग राहते नाही राहत, कर लग्न करते नाही करत. मग ते पाहुणे गेले म्हणते वापस, तर त्या पोरानं सांगितलं म्हणते मग त्या काकूले. मग एवढ्या गोष्टी माहित होते घरात काय माहित होते? आणि त्या बाईकनं काय केलं असं तुमचं? हा एवढ्या तेवढ्या गोष्टी झाली, नाराज होता का कोणासोबत? बोलून घ्या लागते.
असं काय? ठीक आहे, जाऊ दे. जाय तो राजेश खोलीत आहे. म्हणे आली म्हणजे तिला खोलीत पाठवतो म्हणे. आता बाई मी काय म्हणतो, आता वैशाली ताई चालल्या गावाले आहे का नाही, तर गावाला जायच्या पहिले त्याची ओटी भरून द्या ना तुम्ही. आता माहिती भरली माझ्या बहिणीनं, पण आता वैशाली ताईची भरून द्या ना इथंच. लोक म्हणते इथंच भरायला लागते म्हणते सासूच्या हातानं. मग तुम्ही कोणी करून घेत, मॅच भरली असती, पण आता मला भरता येत नाही ना, म्हणून सांगा. आता बाई मी मानत नाही ना कोणती गोष्ट ऐकत, त्याला समजतच नाही आपल्या सुनेचं हित कायच्यात आहे का काय म्हणून. त्याला काय आवडते, आपल्याला काय आवडते, काही या बाईला चॉईसच नाही आहे, आवडी निवडच नाही कोणा गोष्टीची. अरे कुठं गेली होती मोहिनी तू? मी तुला लय पाहिलं, आईला विचारलं, वहिनीला विचारलं, पाणी मागितलं, आवाज देऊन राहिलो होतो, तर त्या काही आवाज दिला नाही. काय म्हटलं बटी कुठं गेली म्हटलं मोहिनी. अहो राजेशजी, जराशी बाहेर गेली त्या सुमन काकूच्या घराकडे, तर माहित आहे काय, त्या काकू नाही का, त्या रत्ना काकू, तिथं त्या भेटल्या. तर मग त्यानं मला विचारलं, तू सरलाबाईची सून आहे काय म्हणे. नाही म्हटलं हो होय म्हटलं, काहून म्हटलं, तर मग त्या बोलायला लागले माझ्यासोबत. असं काय? मग त्या काकूनं सांगितलं नाही का तुझ्या सासूचं मै पटत नाही म्हणून, आम्ही बोलत नाही बा, असं तसं काही सांगितलं नाही काय? नाही, असं काही नाही सांगितलं त्यानं मला. त्या तर चांगलं बोलल्या माझ्यासोबत. फक्त आत्याबाईचा एकंदा विषय काढला का म्हणे सरलाबाईला चालत नाही म्हणे, सुनागिना बाहेर आल्या फिरल्या येते असं म्हणे बा. बाकी काही असं बोलले नाही त्या. आत्याबाई बद्दल काहीच नाही बोलल्या मग. नाही काय? जाऊ दे, चांगलीच गोष्ट आहे नाही बोलल्या तर. अजून काही विचारी काय बोलले काय तुझ्यासोबत? अहो राजेशजी, काल त्या टीनाले पाहायला पाहुणे नाही आले होते काय, ते पोरगं नाही आलं होतं काय, हा ते ह्या काकूनच आणलं होतं म्हणते ते पाहुणे. असं तिनं चाललं होतं म्हणते काय? मग काय झालं, जुळलं म्हणते काय? कुठं जुळलं, जुळण्यासारखंच होतं म्हणते ते लग्न. पोराच्या वडिलाले पोराले पसंत होती म्हणते ते. हा, कारण एक तर पहिलेच पोरी भेटून नाही राहिल्या, काय करून द्यायला वाटलं करून घ्या, तर त्यानं की नाही हो म्हटलं म्हणते, पण पोरगी नाहीच म्हणते सप्पा. तर मग पोराले आणि पोरीला अलग पाठवलं बोलासाठी. पोरीनं स्वतः म्हटलं म्हणते मला पोरासोबत बोलायचं आहे बा म्हणून. मग तिकडे नेलं का नाही, तर पोरीनं काय म्हटलं म्हणते, का मला पसंत आहे नाही, मला कधी लग्न करायचं आहे दुसऱ्या माणसासोबत असं म्हटलं म्हणते. मग त्यानं विचारलं असं का काय नाव आहे बा त्याचं असं तसं, तर सांगितलं म्हणते का राजेश नाव आहे म्हणून. काय मजाक करून राहिली मोहिनी तू? आता पाय बा, आता फालतू मजाक करू नको. आता मॅम मूड चांगला आहे म्हटलं. हो राजेशजी, खरंच मला ही गोष्ट मजाकच वाटली, पण दुसरे लोक कायले मजाक करन, ते पोरगं कायले मजाक करायला जाईल, तुम्ही सांगा बरं. मी करन, तुम्ही करन माझ्यासोबत, पण ते लोकही करन काय दुसरे, हा मग सांगा बरं तुम्ही. राजेशजी, ते टीना ना पुरी पागल झाली असं वाटते मला. हा, नुसतं तुमचं नावाची बदनामी करून राहिली सगळे इकडे म्हटलं. तुम्ही फालतूच तिच्यासोबत बोलले राहिले हे केलं म्हटलं. आता ते काही तुम्हाला सोडत नाही राजेशजी, आता लग्न करूनच मानते तुमच्यासोबत. ते मानून म्हणून काय मी करून काय पागल झालो काय मी? तिला त्या दिवशीच नाही म्हटलं सप्पा माझ्यासोबत बोलू नको म्हटलं. आता बोलू नाही राहिलो बा मी तर तिथून येतो ना, तर ते मला आवाज देते, मी बोलत नाही, सारखं चाललं येतो म्हटलं घरी आपल्या. हाव ना गड्या, कसं करावं मग आता. आता ते मानून नाही राहिली, आता ते तर काय म्हणते कोणालाच नाही ऐकून राहिली, ते तिच्याच मनानं करून राहिली. मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे असं तसं, हा असे म्हणते बा. मोहिनी, याच्यावर काही उपाय आहे का तुझ्याजवळ? आता मी तर काही समजून नाही राहिलं मला काय करू काय नाही. तर मला असं वाटते काही ना काही उपाय पाहिजे आता या गोष्टीवर. आता काय उपाय करायचा आहे गड्या, तुम्ही काय करत जा, त्या रस्त्याने जातच नका जाऊ. ऑफिसला जाता का नाही ऐकून जात जा, बिलकुल तिथून जात नका जाऊ तिच्या घरासमोरून. आणि तिथं समजा ते बोलली तुमच्यासोबत, कधी दिसली दूर तर बोलायचंच नाही, सर्व निघून यायचं घरी. अरे बा, किती टाळलं तरी नजरीवर नजर पडतेस ना. एकदम काही आपण डोळे बंद करून चालू काय आता का बोकना होऊन जाऊ? तू म्हणशील तर तसंही करतो. मग मला नाही दिसलं तरी चालते रस्त्याने जायच्या वेळेस. मी कायले म्हणून असं तुम्हाला, मी तिची गोष्ट सांगून राहिली तुम्हाला तर. बस एवढंच म्हणे काय मग ते रत्ना काकू का अजून काही म्हणे? अहो हे एवढी बेशरम आहे ती ना, हिनं माहित आहे म्हणते राजेशजी, स्पष्ट त्या पोराला सांगितलं म्हणते का राजेश नावाच्या पोरासोबतच मला करणं आहे, त्याच्यासोबतच करणं आहे, त्याच्यासोबतच राहणं आहे, अशी अशी म्हणते ते. आता सांगा काय म्हणू मग. त्यानं मला म्हटलं कोण होय म्हणे राजेश म्हणे, गावातला होय का बाहेर होय, आणि म्हणे मग काय म्हणे तू राजेशची घरवाली होईल काय ना म्हणे. मी म्हटलं हो, तर मग चुपच राहिली. मग ते काकू बोलली नाही समोर काही. जाऊ दे, तू काही लोट नको घेऊ त्या गोष्टीचा. एवढा काय लोट घेत बसतं? म्हटलं मी काय जाणार आहे की तिच्याजवळ नाही. नाही ना, मी काय लोट घेतो, माझ्या समोर जाणं मी लोट नाही घेत. फक्त माझं म्हणणं काय आहे का तुम्ही गुन्हा दाखवू नका एकटं, असं माझं म्हणणं आहे. बाकी नाही काही म्हणत मी. बाकी तुम्हाला जे पट्टे ते करा मग तुम्ही. आणि मी काय म्हणतो राजेशजी, त्या काकू काय म्हणे पोरीगिरी असं तर सांग ना म्हणे एखादी, त्याचा चौकत नाही आहे का नाही, याच्यासाठीच म्हटलं तो
त्याच्याजवळ लय काही आहे म्हणते बाबा. लय इस्टेट आहे म्हणे, पोरगी सुखी पडते म्हणे चांगली. तर मग म्हटलं आम्हाला म्हटलं सगळंच घ्यायला लागेल म्हटलं. तर नाही नाही म्हणे, आम्ही करतो, आम्ही सगळं करतो म्हणे, आम्ही खर्चा पाण्यासोबत सगळं करून घेतो म्हणे आम्ही, असं म्हणे बा ते. राजेशजी, मी घरी नव्हती, तात्याबाई काही बोलल्या का हो? हा, चालू होतं त्याचं पटर पटर घरात. मी आली तेव्हा, आणि मी आल्यावरही मी पाणी प्यायला बसली की तिथं, तेव्हाही बडबड बडबड करून राहिल्या होत्या. काही म्हणजे काही बनून राहिल्या काय ते आता? नाही नाही, काहीच नाही. ते आता रत्नासोबत बोलली की तू, रत्ना काकूसोबत, म्हणून थोडंसं हे आलं तिले का बा तिच्यासोबत आपलं पटत नाही, आपण बोलत नाही, जात नाही, येत नाही, तर मग काही नाही बाय करावं, असं होती. अन काय काय आता राजेशजी, आता मी तिला सोडतच नाही. आता का ती आली आणि ते जर तुमच्यासोबत बोलायचा प्रयत्न केला किंवा तुम्ही हे केलं, तर मी म्हटलं मी तिला सोडणारच नाही आता. आता म्हटलं मी अशी मार मारन म्हटलं तिले, तर ती यादच ठेवून म्हटलं जिंदगीभर. तर तू तिचं टेन्शन घेतच काय पण, मी आहे ना निपटवाले. हा, तू लोट घेऊ नको, तू बोलूही नको. जे करायचं आहे ते मी बरोबर करतो आता. ठीक आहे ना राजेशजी, आता तुमच्यावर तेवढा भरोसा आहेच ना मला, तेवढं मी करू शकतो. तुम्ही करा आता तुमच्या मतानं समोर चालून, आता काही मी मदत पडत नाही. राजेश, राजेश, ए राजेश. अमाय, तू कशी काय आली हो आज आमच्या घरी टीना? काय म्हणत होती? कोण पाहिजे तुले? राजेश पाहिजे काय? आता तो खोलीत असन बाई, त्याची बायको आहे आणि तो आहे, असन खोलीत बसले. काहून काकू येऊ नाही शकत काय मी तुमच्या घरी? मला यायला बंधन आहे का तुमच्या घरी? नाही म्हणत तर नाही येत बा. आता मी आली, याला भेटायले राजेशले. आता मी म्हटलं चल भेटून येतो म्हटलं, म्हणून आली मी. नाही हो बाई, येऊ शकतं ना, काहून नाही येऊ शकत? मस्त काय म्हणते तर येऊ शकतं, खाऊ पिऊ शकतं, सगळंच करू शकतं. काय आहे तिच्यात? अमाय, तुले पाहुणे पाहायला आलते काय नव्हती ना? काय झालं, पाहुणेचं पसंत पडली का त्याले? काय म्हणे मग? आले होते काकू, पण माहित आहे काय, मला काही पसंत नाही आलं ते. नाही म्हटलं मग मी सरळ. मी म्हटलं नाही, मला काही पसंत नाही आहे म्हटलं ते. राजेश आहे का मग खोलीत आहे काय? हो आहे ना खोलीत. खोलीत नाही तर कुठं जाईन तो? आला लवकर तर बसला खोलीत. तो काही बाहेर राहते का बसला? हा, त्याची बायको आहे तो आहे बाबा. बरं बरं, ठीक आहे, मी जातो आता त्याच्या खोलीत. राजेश, राजेश, कुठे आहे रे तू? ए राजेश. टीना, तू कशी काय इथं माझ्या खोलीत? तुला कोण सांगितलं इथं खोलीत जाय म्हणून? हा, आणि दरवाजा बंद असल्यावर तुला लोटून अंदर यायची काय गरज? कशी काय म्हणजे? पायानं चालत आली मी, आणि काऊन नाही येऊ शकत? माझ्या मित्राची खोली आहे म्हटलं, हे त्या एकटीची नाही माहिती. हा, माझं मन होईल तेव्हा मी या खोलीत येऊ शकतो, तेव्हा ह्या घरात येऊ शकतो, फिरू शकतो. तुला काही लाज नाही वाटत काय? आपण दुसऱ्याच्या खोलीत चाललो, हा, नवरा बायको असं इथं म्हणून शरम नाही येत काय जराशी? कोण जाते असं कोणाच्या खोलीत? हा, आवाज नाही देत, काही नाही देत तिथून, आणि चालली अशीच. ए बाई, मला नको शिकवू तू, 2 दिवसाची आलेली, समजलं काय? मी म्हटलं लहानपणापासून सोबत राहू नये म्हटलं त्याच्या. हो, तुला काय माहिती आहे, लहानपणी आम्ही म्हटलं असे लग्न खेळू म्हटलं. मग आणि मी आता कशी का त्याचा साथ सोडून देईन काय? थोडे दिवसासाठी तिकडे गेली म्हणून, आणि आम्ही दोघंही कमावतो म्हटलं, समजलं काय? मला लग्न करायचं म्हटलं त्याच्यासोबत. मग त्याच्यासाठी म्हटलं मी त्या पोराला नकार दिला म्हटलं, माझ्या घरी पाहुणे पाहायला आलेला, आणि तू मला सांगून राहिली इथं काय आली तिथं काय आली? इथं तर येणारच आहे मी. फालतूचे धंदे काही करूच नको आता तू. तिला तुला सांगून देतो मी, हात धरून घरातून बाहेर जर नाही काढलं ना, तर नावाची मोहिनी आहे म्हटलं मी. तुझ्याकडून काय होते ग? मला कशाला हे सांगत आहे तू? हात धरून मला काढणारी आहे कोण? गेली तू इथे लागून? तुझं घर आहे का हे? हा, मला म्हटलं का कोणी सांगितलं सरला का कोणी? जा म्हणे खोलीत, म्हणे खोलीत आहे म्हणे तो म्हणे. मग म्हणून आली म्हटलं मी. अरे बापरे, माझ्यासोबत बदला घ्यायसाठी आता बाई एवढं सगळं करू शकते एकदम? हा, तर माझ्यासोबत बदला घेतला पाहिजे म्हणून स्वतःच्या पोराची जिंदगी खराब झाली पाहिजे असं वाटते त्याला? असं कोण वाटत असेल? अरे टीना, तू कशी काय आली इथं? डायरेक्ट खोलीत आली? खोलीत यायच्या पहिले आवाज द्यायचा होता ना. हा, मोहिनी झोपली होती म्हटलं शांत, तिला आरामाची गरज आहे सध्या, आणि तू तिला उठवायला डिस्टर्ब करायला आली इथं. का बरं, मी येऊ का नाही शकत? हा, मी तर तुला आधीच सांगितलं होतं ना, मी केव्हा पण येऊ शकते म्हणून. आणि मला सरला काकूनीच पाठवलं म्हटलं जा म्हणून आतमध्ये, आणि तुला तिची फिकर येऊन पडली का? माझी नाही का तुला थोडीशी फिकर? बघ राजेश, तुझ्यासाठी म्हटलं मी काल मला पाहुणे पाहायला आले होते, तर मी नकार दिला म्हटलं, त्या पोराला स्पष्ट सांगितलं की मी राजेश सोबत लग्न करणार आहे म्हणून. हा, तू मला आता धोका देण्याचा प्रयत्न करू नको, असं मी म्हणतो तुला. हिला सोडून दे, मी किती वेळा सांगितलं तुला. टीना, हे या जन्मात तरी शक्य नाहीये, हे तू लक्षात ठेव. तू मैत्रीचं हे कुठच्या कुठं घेऊन चालली आहे म्हटलं. तुला थोडंसं समजून नाही राहिलंय की आपण काय करायला पाहिजे, म्हणून राहिले कसं पाहिजे हे समजून नाही राहिलं तुला म्हटलं. सगळं कळते मला तुझं मन काय आहे ते. हा, तू फक्त मला काय हेच केलं का की मी करणार असं तसं, लहानपणी एवढा आपण खेळत होतो वगैरे, आणि आता कुठे गेलं ते? टीना, ते लहानपण होतं. लहानपणी आपण एक मजाक म्हणून, मस्करी म्हणून खेळतो, गंमत जम्मत म्हणून. मग त्याचा अर्थ असा नाही होत का ते मोठ्यापणी आपण कानात तसंच ठेवायचं. हा, ते विसरून जायला लागते. आता नवीन जिंदगी चालू करायला लागते. मी समोर गेलोय, तर तूही कर, आणि तू लग्न करून घे,
आणि सुखी राहतो आपल्या जीवनात. राजेश असं नाही होणार म्हटलं कधीच. हो, मी नेहमी तुझीच वाट पाहीन म्हटलं. आणि तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे मला, हे तू ध्यानात ठेवशील केव्हा पण. आणि हिला तर नक्कीच सांगणार. हा, कशी आहे तर ही माझ्याशी खूप बोलते म्हटलं, ही मला खूप बोलते. तू सांभाळ, तू असं कर, तू तसं कर. अगं बाई, माझ्याकडून सगळंच होते म्हटलं. तुला जर वाटत असेल ना तर तू सोडून चालली जा याला. बघते मी सगळं सांभाळता येते मला. आता माझ्यासोबत जास्त काही बोलू नको तू. सध्या मी माझ्या याच्यात आहे म्हटलं. हा, जेव्हा मी बिघडन ना तेव्हा तू राहायची नाही तर थांबशी नाही म्हटलं. हे गोष्ट ध्यानात ठेवतो तू. चुपचाप आपल्या घरी जाय. तुला करायचं असं लग्न कर, नाही करायचं नको करू. पण इथं माझ्या घरात ढवळाढवळ करूच नको तू. सांगितलं नाही म्हणशील नाही तर. बरोबर नाही का बाई, ह्या पोरीला शोभते काय असं करणं? हा, पोरीसारखी पोरगी असून पोरासोबत पोराच्या खोलीत चालली आहे. हिला समजते काय? आणि मग काही झालं तर मग म्हणून काय पोराचीच गलती आहे याच्यात. हिनं समजून घ्यायला पाहिजे थोडंसं. मूर्ख पोरगी आहे हे. हा, चला मग आता याचा पुढचा भाग आता आपण उद्या पाहू. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मोहिनीला सपोर्ट करत जा.